गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या। इचलकरंजी खुनाच्या आरोप्यांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा अन्वेषण पोलिसांची संयुक्त कारवाई। इचलकरंजी येथील उत्तम चौकाजवळ घडलेल्या खून प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन जेरबंद केले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गावभाग पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाई करण्यात आली। दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी रात्री 10 वाजता विशाल लोकरे याच्यावर सागर वाघमारे, संतोष मुझोळी आणि यश अरुण चौगुले यांनी रस्त्यावर हल्ला करून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याला उसाच्या ट्रकच्या ट्रॉलीखाली ढकलल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी विशाल लोकरे याचा भाऊ निलेश लोकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला। घटनेच्या गंभीरतेने दखल घेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि गावभाग पोलिसांनी तपास हाती घेतला। यश चौगुले याला पंचगंगा साखर कारखान्याजवळ शहापूर रोड येथे ताब्यात घेण्यात आले। इतर 2 आरोपी सागर वाघमारे आणि संतोष मुझोळी यांचे फोन बंद होते आणि ते सावंतवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सावंतवाडीत जाऊन रेल्वे स्टेशनवरून त्यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपींना इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी प्रशंसनीय कामगिरी। या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गावभाग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।